डी.वाय. दादा पाटील यांचे जाणे ही महाराष्ट्राची हानी. मुख्यमंत्री फडणवीस भाऊक. डी.वाय. दादा पाटील हे महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अग्रणी नाव होते. त्यांनी जीवनामध्ये संघर्षातून एक मोठं कार्य उभं केलं होतं. शिक्षण, सहकार आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रचंड कार्य करून सामान्य माणसाला दिलासा दिला. त्यांनी 3 राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली. आमदार म्हणून किंवा वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला ठसा उमटवला. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. ते केवळ नेते नव्हते तर एक विचारवंत होते. त्यांच्याकडून आध्यात्मिक आणि जीवन बदलू शकेल असे विचार मिळायचे. त्यांनी एक कृतार्थ जीवन जगले. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबाने हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवले आहे. 1998मध्ये मी महापौर होतो. तेव्हापासून माझ्याशी त्यांचा जुना आणि जवळचा संबंध होता. त्यांचे जाणे ही केवळ कोल्हापूरचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. ते अनेकदा अचानक फोन करून विनाकामाचे गप्पा मारण्यासाठी घरी यायचे. त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे स्वतःला समृद्ध करणे होते. राज्यपाल असतानाही ते आपल्या लोकांशी, राज्याशी, गावाशी जोडलेले राहिले. त्यांच्याकडे एक वैचारिक दृष्टी होती ज्यामुळे त्यांच्या विचारांनी व्यक्ती प्रभावित व्हायचा. असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत डी.वाय. पाटील यांच्याबाबत केलेलं आहे. डी.वाय. दादा पाटील हे महाराष्ट्रातले जुन्या पिढीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातलं एक अतिशय अग्रणी नाव होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जीवनामध्ये संघर्षातून त्यांनी एक अतिशय मोठं कार्य उभं केलं. शिक्षणाचं क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं कार्य उभं केलं आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं. विशेषतः राज्यपाल म्हणून देखील 3 राज्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यापूर्वी आमदार म्हणून असेल, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी जे काम केलं, प्रत्येक कामाचा त्यांनी आपला एक ठसा उमटवला आणि सर्व पक्षांमध्ये अतिशय जवळचे संबंध त्यांचे होते. व्यक्तिगत माझे देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि ते केवळ नेते नव्हते तर ते एक विचारवंत होते. त्यांच्याकडे सांगण्यासारखे विचार होते, मार्गदर्शन होतं. त्यामुळे त्यांना कधीही भेटलं तर त्यातनं आपल्याला नवीन विचार मिळायचा. तो आध्यात्मिक विचार असेल किंवा एकूणच आपल्या संपूर्ण जीवनाला बदलू शकेल असा विचार डी.वाय. दादांच्या माध्यमातून मिळायचा. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं जे त्यांनी उभं केलं आहे ते वाढवण्याचं काम केलं. पण एक कृतार्थ जीवन ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं जीवन डी.वाय. दादा जगले आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी त्यांना विनम्र श्रद्धांजली देण्याकरता आलो. मी आज बंटी साहेबांना सांगत होतो, त्यांना आठवण करून दिली की त्यांचा माझा संबंध तसा जुना आहे, पण 1998 साली मी त्यांच्या घरी आलो होतो. त्यानंतरही आलो, पण ते पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस मी महापौर होतो आणि तेव्हापासून डी.वाय. दादांचा जो काही संबंध आला तो सातत्याने म्हणजे बंटी साहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा तर येतच गेला, पण दादांचा संबंध देखील जवळचा आला. त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांकरता ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. त्यांच्यासारखे नेते आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्रामधल्या जुन्या पिढीतल्या जाणत्या नेत्याचं जाणं हे निश्चितपणे केवळ कोल्हापूरकरांकरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकरता ही एक हानी आहे आणि म्हणून त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.